400 ने नेमकं कशा पद्धतीने आपल्याला फायदा झाला ते आपण सध्या बघत होतो। पाकिस्तानने भारतावरती भ्याड हल्ले करत काश्मीर आणि जम्मूच्या अनेक भागांमध्ये हल्ला केलेला होता आणि बॉम्बचा वर्षाव पाककडून करण्यात आलेला आहे। पाकिस्तानचा हा हल्ला एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। पूंछ मधल्या एका भागामध्ये घराच्या समोर लावलेला हा सीसीटीव्ही आहे, त्यामध्ये अगदी सपशेल दिसतंय की कसा बॉम्ब पडलाय, कसं तिथं सगळं घर आणि घरासमोर उभी असलेली गाडी सगळंच उद्ध्वस्त झालंय। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये लोकांच्या मालमत्तांचं झालेलं हे नुकसान। श्वेता, नेहमीप्रमाणेच इकडे सुद्धा पाकिस्तानने निष्पाप लोकांना टार्गेट केलेलं आपल्याला बघायला मिळतं। आपण इकडे बघतो दृश्यांमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे, घरांचं सुद्धा तितकंच मोठं नुकसान झालेलं आहे। आणि म्हणूनच आम्ही आता लोक आपल्या घरामध्ये राहायलाच आता घाबरतायत, कारण कधी आपल्या घरावरती बॉम्ब पडेल याची भीती आहे। त्यामुळे लोकांनी आता कुलूप लावून घर सोडलेली आहेत आपली आणि दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ते राहायला गेलेले आहेत। श्वेता, तितकीच महत्त्वाची गोष्ट अशी आपण अनेक बाईट सुद्धा तसे बघितलेले आहेत, आपल्या सैन्यावरती या लोकांचा, या रहिवाशांचा तितकाच विश्वास आहे। बरोबर आहे, मात्र कोणत्या वेळी काय होईल याची काही कल्पना नसल्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी सध्या लोकांना हे करावं लागतंय, कारण संपूर्णपणे भारतीय सैन्याला आणि आता सुरू असलेल्या कारवाईला पूर्णपणे पाठिंबा, मात्र स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काही भाग या लोकांना राहती घरं सोडावी लागलेली आहेत। तर भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानातील अनेक ठिकाणं भारतानं उद्ध्वस्त केली। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अनेक बंकरही उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। पाकला भारताने मोठा दणका दिलेला आहे। अगदी जंगल परिसरामध्ये असलेले हे बंकर पाकिस्तानी सैन्याचे, तिथे सैन्य किंवा मग तिथं लागणारा दारुगोळा हा सगळा शस्त्रसाठा देखील ठेवलेला असेल, मात्र हे सगळे बंकरच उडवण्यात आलेले आहेत आणि भारतानं हे बंकर उडवून दिलेत, त्यामुळे आणखीनच पाकिस्तानची दाणादाण उडवून दिली। श्वेता, सैन्यासोबत कदाचित पाकिस्तानी दहशतवादी सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात। हा अतिशय ही मोठी घडामोड खरं तर म्हणावी लागेल। भारताने अनेक जी पाकिस्तानचे बंकर आहेत ते बंकर उडवलेले आहेत। तर अगदी सोहोबाजूने भारतीय सैन्याकडनं लक्ष ठेवलं जात आहे। अगदी सीमारेषेवरती सुद्धा कोण जर सीमारेषा ओलांडत असेल किंवा कुठे बंकर आहेत, काय आहेत, सगळ्या बारीक सारीक हालचालींवरती सध्या लक्ष आहे आणि त्यावरती थेट कारवाई केली जाते। आणि अशाच बंकरमधून हे जे अतिरेकी आहेत, दहशतवादी आहेत, ते भारतामध्ये घुसत असतात आणि हेच सगळे बंकर आपण भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत।